म्हणजे भारताचे संविधान शिल्पकार, त्यांच्या संविधानावर भारत देश आधारलेला आहे. त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रांतिगुरु मानणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आणि मग त्या अण्णाभाऊ साठेने सांगितलं आपल्याला की प्रथमी की शेषाच्या मस्तकावर न थांबता, शेष म्हणजे साप, सापाच्या मस्तकावर न थांबता एक श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे कष्टकरी गोरगरिबांच्या कष्टावर तरलेली आहे असं या ठिकाणी सांगणारे थोर मोठे भाष्यकार, कामगार नेते त्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आपल्या शाळेमध्ये साजरी होते. मला आनंद वाटला या ठिकाणी की एक गावकुशाच्या बाहेर असणाऱ्या उपेक्षित समाजाची वस्ती आहे हा तांडा खानापूरचा, आणि त्या तांड्यामध्ये एक ही शाळा जिल्हा परिषदेची आहे. आणि एवढं विद्यार्थी खचाखच भरलेले, तुमचा उत्साह एवढा चांगला छान संख्येनं बघून आनंद वाटला की खऱ्या अर्थानं तुम्ही सावित्रीमाईचे लेकरं आहात, खऱ्या अर्थानं तुम्ही जिजाऊचे लेकरं आहात, खऱ्या अर्थानं तुम्ही त्यागमूर्ती रमाईचे लेकरं आहात, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही फुले शाहू आंबेडकर यांचे वारस आहात. म्हणून बांधवांनो, तुम्हाला आज विनंती आहे की आमचे स्नेही असलेले सन्माननीय गझलकार म्हणून ज्यांची मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात नोंद आहे ते आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक दयानंदजी बिरदार सर, तसेच आमचे स्नेही सन्माननीय शिवाजीराव पात्रे सर, आदरणीय आमच्या भगिनी असलेल्या दुसऱ्या सहशिक्षिकाताई, त्यानंतर दुसऱ्या आदरणीय ताई यांना मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्दात मनोगत व्यक्त करतो. बांधवांनो, कुणीतरी म्हटलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. 3 जगाचा म्हणजे पृथ्वीचा, स्वर्गाचा आणि आकाशाचा, तिन्ही जगाचा, आपल्याला भूतलाचा, नौदल, वायुदलाचा आणि पाण्याचा, तर तिन्ही दलाचा स्वामी हा आई विना भिकारी असतो. मग आईचं नाव का आलं आज आपल्या शाळेमध्ये? कारण तुमचा आमचा प्रत्येकाचा पहिला गुरु जगामध्ये जर कोणता असेल तर तुम्हाला मला जन्म देणारी आई असते. आणि म्हणून ती आईचे महत्त्व आपण कितीही ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये वर्णन केली तर ते ग्रंथ किंवा पुस्तके किंवा शाही कमी पडते. एवढी महान जगाची गुरु असलेली ती आद्य जन्मदात्री आई आहे. आणि आईच्या नंतर दुसरा गुरु आपल्याला जर कोण असेल तर दुसरा गुरु म्हणजे आपल्याला संस्कार देणारा, शाळेमध्ये ज्ञान देणारा गुरु म्हणजे शिक्षक असतो. आणि मग तुम्ही किती भाग्यवान आहात बघा. वातावरण कसं आहे? पावसाळ्याचं वातावरण आहे. आणि मग निसर्गरम्य वातावरणात बघा बरं, कावळा कसा काव 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 करायला ती, म्हणजे त्याला देखील आनंद वाटायला आहे की तुमच्या किलबिलाट, तुमच्या टाळ्या वाजलेल्या, तुम्ही इथं बडबड बडबड केलेले बाल, हा तुमचा बडबडाचा गोंधळ, हे त्यांना बघून वाटायला की तुम्ही मुलं नाहीत, आमच्यासारखे छोटे छोटे तुम्ही पाखरं आहात. आणि मग म्हणून ते पाखरं तिथं का आले तर त्यांनी चारा गोळा करण्यासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही विद्यार्थी पाखरं इथं का आलोत? तुम्ही ज्ञान गोळा करण्यासाठी आलोत. आले लक्षात? आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचंय, बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आदर्श म्हणायचे. का म्हणायचे लक्षात ठेवा, कारण तुमच्याकडे बघायचं आपल्याला ड्रेस किती छान आहेत तुमचे, अंगावर तुमच्या दागदागिने सुद्धा आहेत, छोटी छोटी सुंदर, गळ्यामध्ये घातलेले, कानामध्ये अडकलेले आहेत का नाही? आणि मग तुमच्याकडे वह्या पुस्तक आहेत, कमी पडले तर वादळकार कवी आमचे शिवाजीराव गायकवाड सारखे दानदाते आहेत की तुम्हाला बक्षीस असे पुस्तकासारखे वह्यासारखे देणारे. आता सरांनी सांगितले की गाव या ठिकाणी कार्यक्रमामध्ये नाचलं म्हणजे तुमचा आनंद पाहून, तुमची यशाची प्रगती पाहून गाव देखील तुमच्या आनंदामध्ये सहभागी आहे. आणि मग एवढं जर असेल तर आपण काय केलं पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानले पाहिजे. आता का म्हणायचे बघा, तुम्हाला 3 टाइम जेवायला पोटभर भाकरी आहे, तुमच्या मनावरचा नाश्ता आहे, घरामध्ये तुमच्या लाईट आहे का? लाईट आहे. झोपायला तुम्हाला कॉट गादी आहे, बरोबर आहे. अभ्यासाला सर्व साहित्य आहे, पेन आहेत. परंतु बाळांनो, बाबासाहेब आंबेडकरांना लिहिण्यासाठी पेन नव्हती. तुम्ही कुठे बसतात? वर्गामध्ये बसतो. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर बसत होते. बाबासाहेब आंबेडकरांना 2 टाइम जेवायची भाकरी नव्हती, उपाशी बाबासाहेब आंबेडकर बसायचे.
घरामध्ये त्यांच्या लाईट नव्हती, दिव्याच्या प्रकाशावर त्यांनी लाईटला अभ्यास करीत बसायचे. आणि मग बघा बरं, तुम्हाला एवढं असताना आणि बाबासाहेब आंबेडकरांना लाईट बी नव्हती घरात, पांघराला अंथरूण नव्हतं, अंगावर घालायला कपडे नव्हते, पोटभर जेवायला भाकरी नव्हती, वही पुस्तक तर नव्हतंच नव्हतं, कधी मध्ये एखादी वही, एखादी पुस्तक, एखादा पेन असायचा. आणि एवढ्या परिस्थितीमध्ये एवढे बाबासाहेब आंबेडकर शिकले, एवढे बाबासाहेब आंबेडकर शिकले की आज आपला भारत देश बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानावर चालतो. आलं लक्षात? आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना जगातले विद्वान, अमेरिकेसारखं राष्ट्र काय म्हणतंय? बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, सिम्बल ऑफ नॉलेज. आणि मग म्हणून तुम्हाला सांगायचंय की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हटलं पाहिजे की तुला काय व्हायचंय रे. बघा, तुम्हाला काय व्हायचं म्हणजे विचारलं तर तुम्ही म्हणताल मला डॉक्टर व्हायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला प्राध्यापक व्हायचंय, कुणाला पोलीस व्हायचंय, कुणाला मिलिटरीमॅन व्हायचंय, बरोबर आहे. परंतु हे असलं व्हायचं नाही काहीच. बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण प्रमाण म्हणू, सावित्री जिजाऊ रमाईला जर आपण आदर्श मानू, तर तुम्ही उद्याच्याला कलेक्टर व्हायचंय, तुम्ही उद्याच्याला तहसीलदार व्हायचंय, तुम्ही उद्याच्याला जिल्ह्याचा पोलीस अधिकारी व्हायचं. आलं लक्षात? मोठे स्वप्न बघायचे आणि तुमच्यातून खूप मोठा विचारवंत व्हावा, त्यापेक्षा आदर्श माणूस तुमच्याकडून घडावा. आणि मग असं जर घडलं तर खऱ्या अर्थाने मला वाटतंय की या ठिकाणी सन्माननीय शिवाजीराव गायकवाड सरांनी दिलेली भेट आपल्याला सार्थकी होईल. तसं तर आपण त्या भेटीचा उल्लेख आपण करत असताना आम्ही आल्याबरोबर तुमच्याकडून सांगितलं, तुमचे पाढे बघितले, 29चा पाढा तुमच्या समोर घेतला. तुम्हीच नाही बाळांनो, तुम्ही छोटे छोटे आहोत, 10वीच्या विद्यार्थ्याला 12वीच्या विद्यार्थ्याला हे पाढा येत नाही. आणि मग एवढा पाढा तुम्ही इथे येऊन उभारून जरी म्हणले ना तरी तुम्ही जिंकले, तरी तुम्ही हुशार आहोत. आणि या ठिकाणी हे जे गुणदर्शनाचं ज्ञान दानाचं जे कार्य आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे. मी शिक्षक वृंदाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही हजेरी लावण्याचं काम नाही, तर खऱ्या अर्थानं तुम्ही मनापासून ज्ञानदानाचं पुण्यकर्म या ठिकाणी करत आहात. निश्चितच हेच पुण्यकर्म तुमच्या जीवनामध्येही प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात देखील समृद्धी, यश, वैभव, कीर्ती, मांगल्य प्राप्त होत होत. ही मुलं आपली पालकांची आहेत, परंतु ही मुलं तुम्ही आपली मानलेली आहेत आणि हे पुण्यबल तुम्हाला प्राप्त होऊन तुमची देखील मुलं अशाच प्रकारची जीवनामध्ये प्रगती करतील. आणि खऱ्या अर्थानं देणाऱ्याने देत जावे म्हणतात आपण. आणि काय म्हणतो आपण? कुशल कर्म. जीवनामध्ये फक्त कुशल कर्म केले पाहिजे, चांगलं तेवढं निवडून घ्यायचं आपण. आणि मग चांगलं निवडून घेतलं, वाईटाला आपण बघायचंच नाही. जर आपण वाईटाला बघितलं नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये समृद्धी होते, जीवनामध्ये आपल्या प्रगती होते. म्हणून एवढंच या ठिकाणी मला आनंद वाटला की एक अशा प्रकारची छोटी शाळा ग्रामीण भागात असताना त्या ग्रामीण भागातल्या 5-5 विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये जर पास होत असतील तर निश्चित या शाळेचा आलेख हा असाच उंचावत राहील. आणि इथले हे बाळकडू पाजलेली लेकरं भविष्यामध्ये लातूर पॅटर्नचा नाव लौकिक निश्चित करतील आणि त्या लातूर पॅटर्न मध्ये आपल्या या शाळेचा एखादा विद्यार्थी निश्चितच भविष्यामध्ये चमकल. आणि तो चमकणारच आहे, कारण म्हणतात ना, पाळण्यात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी कसं आहे की तुम्ही खरंच हुशार आहोत, परंतु तुम्हाला विनंती आहे की जसे तुमचे पालक 8 तास कामाला जातात का शेतात दररोजची दररोज, मग ते जर 8 तास जात असतील तर सरांनी सांगितलेला गृहपाठ घरी पूर्ण करायचा, सरांनी सांगितलेला अभ्यास घरी पूर्ण करायचा आणि त्यानंतर मम्मी पप्पाचं ऐकून 1 तास जास्त बसायचं. म्हणजे कमीत कमी दररोज तुम्ही जर 2 तास अभ्यास केला तर डॉक्टरची परीक्षा सहज पास. दररोज तुम्ही जर 2 तास अभ्यास केला